गाडी किती पंक्चर कशाने निघाला ते कुठे नमस्कार आणि गुड मॉर्निंग आणि राम राम. तर आपण आलेलो आहे आता जैलीला नातेपुते शाखा इथे. सकाळचा गाणा तुम्ही बघितलाच असेल. आज आपण चाललो होतो पुण्याला. आपल्या एक मित्राचं थोडं सामान पण टाकायचं होतं आणि आपल्या नवले पाहुण्यांच्या घरी तिकडं पुण्यात तिथं जायचं आहे. आणि आपला मित्र दुसरा प्रजत काळे त्याच्या पण घरी जायचं आहे. म्हणलं तोपर्यंत तिथं आपलं जैलीला नाश्ता करावं मस्तपैकी. ही आपली नात्यापुत्याची शाखा आहे. बघू अजून काय होते मस्त. काय खाणार शुभ्रा तू? तुरा तू काय खाणार बाजाडे? तू सांग काय खाणार? तू हवा खा. मंचुरियन खा आहे ना शुभ्रा? काय पाहिजे तुला? वडा वडा आम्ही याला लागलाय वडा थांब आपला वडा सांबर. शुभ्रा कसं काय बरं वाटायला आपण ना ते त्याला गेला अवघडच. शुभ्रा साहेब आहे ना शुभ्रा? हां ओके भुयारात चाललो आपण. भुयारात ओके. आता कुठे येते बाहेर? रांगोळी डबा आहे. आपण आलो होते पुण्यात. मित्राची बिल्डिंग आहे इथं. हे सामान पोच करायचं होतं केलेलं आहे आपण. तर आता रूममध्ये तर आपण आलेलं आहे पुणे. वातावरण
कसं आहे. आता जे पुण्यात आहेत त्यांना तर माहीतच असेल पुण्याचं वातावरण. आपण दिवसात ना आलं पुण्याला टेरिसवर. काय पाहिजे किती दोन तास फिरून 77 रुपये खर्च केलेले आहेत. मस्त. घेत नसते. हां ए कुठे गेला फिरायला तू रे. ए सुलोकवा कर का. अरे खेळ की मग खेळायला आहे कुठं खेळ. कुठं चालला आता. दोन मिनिटं तर झालं लगेच तुझी बारी. दगड भिता आहे. कसला दगड गेला काय ठेवलंच नाही ते. हीच ती दगड ज्यानं माझ्या गाडीच्या टायराची वाट लावून टाकली. अवघड करून दगडानं टायरच बाद केलं. हे पंक्चर कावा निघायचं अवघड. हे रोडच्या कामानं असं तर कसं. पार्किंगसाठी 4 तास घालून 3 हेल्पाट झालं फिरून शेवटी मिळा. लावाय कुठं तर दाबा लॉटला. जागा कुठं वरच मला किती कसली असली नग तुला आता घेतली बॅग घेतली तुला बघू दाखव बॅग कसली. तुला काय घ्यायचं लोणच्याला डबा छोटा होय. बरं काय घ्यायचं शिलोक तुला. ए शिलोक काय घ्यायचं तुला. गाडी हे असलं घेतलं चालत नाही शिलोक. हे असलं कसलं
उभार. हा हा काय घ्यायचं श्लोक तुला? काय घ्याय पाहिजे मग तुला? कुठं आणलं तुला ते? अरे ती मगाची गाडी मारता यार. त्याला देत नाही, शुभ्राला देत नाही तू? देत शुभ्रा घरी गेल्यावर तुला. चला टाकी रे. का असते ती तुझी बहीण नाही का? शुभ्रा तू काय दिले त्याकडे? हा शुभ्रा ए इकडे बा. श्लोक शुभ्रा ए येड काय करताय? गाडी हुडकून येणार आता इथं बी नाही चायला. सरळ जायचं. तिकडून आपण तिकडे गेलतो रे. तिकडून फिरून आलतो आणि आता तिकडे मारता येत नाही. वन वे आहे. इकडं ना सिग्नलच नाही का काय?
खाली का वर सरळ गाडी भारी येईल ना बघ अहो कुठं पण जाऊ भाड्याचा घेते करून कुठं जाऊ ट्रॅक्टर आहे का भाड्या आहे का दुसरी आहे का कुठली गाडच पाहिजे सायकल ते बी लहानपणी जी ही बघती पाय बसण्याची मोठे तिला बी आणली सिग्नल नाही पुढं काय जरा फुगलंय कसलं गाडी घेण्याचं हे ऐकत जरा आता तुला काय म्हणलं तुला बॅग घेऊया मग काय मागू नको बरं नाही मला बॅग ऐकत नाही त्याचं काय नाही मला म्हणजे मला प्रत्येक केवढा आहे बघा मग त्याची म्हणते मग मला सगळं 400 रुपये डझन महिन्याला ड्रेस लागतो काय घरी बघून बसते ना बघ पुढं बघ काय बघ क्रेझी कलर तर तू काय करायचं तुझं इच्छा 100 रुपये वाचलं हा इच्छा करते किती 250 रुपयाला बस 230 पेड 230 250 रुपयात तर बसलं पाहिजे आपल्याला. ही उघड की ओके दिसतोय का सेम पीस त्याच क्रेझी कबाब आपल्याला स्वस्त काय असते तेवढं माहीत असतं. तू फिरलेला माणूस आहे. दिसायची चष्मा लागला बरं म्हण प्राती तुझी बहीण आहे व्हय? काय नाव आहे ती तिचं हं. तुझं नाव सांगी तिला मग हा हा सोड खेळा नाही खेळ की मग तर हाच होता आपला पुणे ट्रिपचा पूर्ण प्रवास 2 दिवसाचा. आता आम्ही इथं आलो आहे हॉटेल निसर्गला. थोडंफार जेवण करून आता इथं निघणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आमच्या खास व्यक्तीसाठी म्हणजे आमच्या नवले पाहुण्यासाठी 1 लाईक तर बनतंच. आता नवीन प्रवास त्यांनी चालू केला आहे त्याबद्दल ऑल द बेस्ट म्हणून खाली केलं चालेल. आणि आमच्या नवले पाहुण्यासाठी एक मेसेज आहे खास करून त्यांनी बघावा. तर तुम्ही निर्णय घेतलेला बदलू नये आणि इथनंच आपल्याला परत चांगलं काय तर कमवूनच इकडं माघारी यायचं आहे सांगोला जायचं. त्यामुळं ऑल द बेस्ट.
आणि काळजी काय करू नका, माझी टेन्शन घेऊ नका, सगळं व्यवस्थित होईल. भेटू आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. शुभ्रा काय म्हणते बघ, शुभ्रा सबस्क्राईब करा म्हण ग, लाईक करा. चालते, आपण भेटू एका अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. धन्यवाद, बाय बाय.